हॅलो. आवाज येतोय? हा. आता हे जे तुम्हाला मी दाखवलं मी, एक आहे कस्टमरचं आणि एक आहे मटेरियलचं. नाही नाही, पण सर समजा आपल्याला आता दोन मटेरियल आहे, दोन कस्टमर आहे. दोन्हीला ते टॅक्स कोड काय वन वनच आहे. टॅक्स तर कोड मग नाहीये तो, तिकड. टॅक्स क्लासिफिकेशन आहे. म्हणजे काय असतं हा. माहिती आहे का? आता कंट्री इंडियामध्ये सीजीएसटी, एसजीएसटी ही कंडिशन्स आहेत, बरोबर? टॅक्स टाईप आहेत, बरोबर आहे? हम्म. टॅक्स कॅटेगरी म्हणजे टॅक्सचे वेगवेगळे प्रकार. आणि हम्म. टॅक्स क्लासिफिकेशन म्हणजे काय, की तो कस्टमर टॅक्सला इलिजिबल आहे का? आता समजा गव्हर्नमेंट आहे, आता मिलिटरीला टॅक्स इलिजिबल असतो का? तुम्ही जर एखादं वस्तू मिलिटरीला विकलं, तर मिलिटरीला तुम्ही टॅक्स लावू शकत नाही. मटेरियल 10,000चं, 10,000चं बिल द्या तुम्ही त्याला, 10,000 प्लस 1,000 टॅक्स नाही. अच्छा. म्हणजे मग तो काय झाला कस्टमर? नॉन टॅक्सेबल. नॉन टॅक्सेबल, राईट? हम्म. म्हणूनच आपल्याला ते ओके. कॅन्टीन मधल्या वस्तू स्वस्त भेटतात ना, त्याचं कारण हे. हम्म. हम्म. क्लिअर? नाही नाही, पण मला एक विचारायचं आहे. आता हे टॅक्स क्लास इथं वन आहे. समजा हा एक कुठला कस्टमर आहे आणि दुसरा एखादं मटेरियल आहे. आता दोन कस्टमर आहे, दोन मटेरियल आहे, दोन्ही मध्ये वन वन आहे. तर त्याला तिकडं कसं काय कळणार की आपण वन टाकलं दोन्ही पहिल्या कॉलम मध्ये, तर ते कुठल्या कस्टमर साठी आणि कुठल्या कंट्रीसाठी, कुठल्या मटेरियल साठी? हा, आता इथे बघा, रेकॉर्ड मध्ये जर तुम्ही जर पाहिलं असेल, रेकॉर्ड मध्ये रेकॉर्ड काय करते, त्या कस्टमर मास्टर मध्ये वन आहे का? येस आहे. त्या मटेरियल मास्टर मध्ये वन आहे का? येस आहे. मग एखाद्या कस्टमरला नसेल, तर ही ही कंडिशन रेकॉर्डच इलिजिबल नसणार आहे. नाही नाही, म्हणजे इथं आपण कुठं कस्टमर किंवा मटेरियलचं कोड टाकलाच नाही. मग नाही नाही, त्याला कोड कसं तुम्ही टाकला कळणार? नाही, पण तुम्ही सेल्स ऑर्डर मध्ये टाकताय ना. आता समजा हे मेंटेन केलं, इकडे बघा, आता मी जातो, हा दाखवतो. लेट्स से, आता लगेच आपण इथेच ट्राय करू. VA01 OR कस्टमर मटेरियल क्वांटिटी. ठीक आहे. आता इथे आलो हम्म. मी, कंडिशन्सला जातो. पर्सेंटेज काय आलंय? 12. अनालिसिसला जातो, बरं. MWST चेक करतो. हे ट्रायंगल म्हणजे, जर तुम्हाला इथं बघितलं की 2 नंबरचे रेकॉर्ड मिळालेले आहे. मग हे बघा, डिपार्चर कंट्री इंडिया, टॅक्स क्लासिफिकेशन फॉर कस्टमर. मग सिस्टीम काय करते, जो तुम्ही ह्या सेल्स ऑर्डर मध्ये कस्टमर टाकलाय त्याचं टॅक्स क्लासिफिकेशन चेक करते. टॅक्स क्लासिफिकेशन ऑफ मटेरियल, ह्या लाईन आयटमला जे मटेरियल आहे त्याचं क्लासिफिकेशन चेक करते. म्हणजे तुम्हाला कस्टमर किंवा मटेरियल टाकायची गरज नाही, त्या मटेरियलच्या आतमध्ये जाऊन सिस्टीम चेक करते टॅक्स क्लासिफिकेशन. नाही नाही, मी तिथलं नाही म्हणणार. मगाशी आपण जे हे केलं, इथे बारा म्हणताय टक्के ना तुम्ही टाकलं. VK11 ला. हा, VK11. नाही, ते दुसरं. हा, VK11 ला. VK11 ला तुम्ही इथं म्हणताय, राईट? हा. इथे आता हे काय इथे मी क्लासिफिकेशन टाकतोय, तुम्ही म्हणताय कस्टमर नाही टाकला, राईट? नाही नाही, माझं म्हणणं क्लासिफिकेशनच वन टाकलं, पण हा दोन कस्टमर आहेत. हा. तर ते त्याला कसं काय कळणार की कुठल्या कस्टमर साठी हे आपण वन टाकलाय आणि कुठल्या मटेरियल साठी? त्याला कसं कळालं म्हणजे सांगतो, की इथे जर तुम्ही आलात, ते काय करतं की बघतं की हे रेकॉर्ड जे आहे, आता जो ह्या सेल्स ऑर्डर मधला कस्टमर कुठला आहे? कस्टमर कुठला आहे? नोवेल नोवेल. 90. नोवेलचं टॅक्स क्लासिफिकेशन काय? नोवेलचं टॅक्स क्लासिफिकेशन काय? वन. वन. मग ते म्हणतं वन आहे. मग दुसरं चेक करतं, मटेरियलचं टॅक्स क्लासिफिकेशन काय? वन. वन. मग सिस्टीम चेक करते की ज्यावेळेस कस्टमरचं मटेरियलचं टॅक्स क्लासिफिकेशन वन वन आहे आणि हम्म. कंडिशन रेकॉर्ड मेंटेन आहे का? येस आहे. व्हॅल्यू घेतली 12%. मग म्हणजे मग आता समजा ज्या वन वनच्या अंडर जेवढे कस्टमर सगळ्यांना हा सेम रूल लागणार. एक्झॅक्टली राईट. आता समजा मी एक दुसरा ओके. कस्टमर घेतो, आता बघा,
कालचा आपला एक दुसरा कस्टमर होता, आठवते का? हा, स्टार बनवलेला. आता एक बीपी स्टार. आता जर मी इथं आलो, हम्म. अच्छा, बरोबर, हम्म. सेव्ह करतो. ओके, हा कस्टमर काय आपला 105 आहे, राईट? हम्म. आता हा होता 90. हा आहे आपला 2105. ठीक आहे, त्याच्या बाजूलाच मी काय करतो, /n VH01 105 आहे. मटेरियल टाकलं, हम्म. क्वांटिटी 1. टॅक्स आलाय का काही? नाही. अनालिसिसला जा, चेक करा टॅक्स का नाही आला. MWST, बरं. कंडिशन रेकॉर्ड इज हम्म. मिसिंग, दिसतंय का? मिसिंग का आलं? मिसिंग कारण का, ते म्हणते डिपार्चर कंट्री 1 टॅक्स क्लासिफिकेशन 0, आणि हे त्याला कॉम्बिनेशन कोणी रेकॉर्डच मेंटेन केलं नाही. कोणी झिरो साठी कोणी रेकॉर्डच मेंटेन केलं नाही, तर मेंटेन केलं असतं तरी काय केलं असतं, झिरोचं मेंटेन केलं असतं. हा, अलग आणि लक्षात. तेच म्हणलं आपण झिरो तर टाकलंय, पण मग ते मिसिंग का आलं असं? मिसिंगचं कारण असते ना, की झिरो कुठे टाकलंय आपण, झिरोचं मेंटेनच केलं नाही ना, केले म्हणून झिरोचं रेकॉर्डच कुठे मेंटेन केलं आहे. ओके. आणि या आपण चार रेकॉर्डच मधला मेंटेन केलं कुठला नाही, रेफर म्हणून करतो? मिसिंग. आणि जर मेंटेन 0% मेंटेन करायचं असलं, VK11 ला जा, असं हम्म. की /n झिरो टाकावं लागेल. हा, हा. VK11, आपण 12च केलंय फक्त, म्हणून हा, नाही आला. आणि आता तुम्ही कस्टमरचं टॅक्स क्लासिफिकेशन काय बॉस, 0. मटेरियलचं काय 1. झिरो. आणि इथं समजा 0 टाका, झिरो सॉरी, टाका. इथं तुम्ही 0 टाका, आणि तुमचा जो टॅक्स कोड आहे हं. तो मेंटेन करा. लेट्स से, मी नवीन बनवत नाही, Z9च घेतो, हं. लेट्स से. हं. ह्याला सेव्ह करा. आता परत जाऊन जर तुम्ही गेलात हं. कस्टमर मास्टरमध्ये, हं. ट्राय करू आपण, रिफ्रेश करायचा, अपडेट, हं. कॅरी आउट न्यू प्राइसिंग, किंवा परत आपण काढू. बघा, आलं. झिरो. आणि राईट. आणि जे आपण कस्टमर मटेरियल मध्ये 4 टाईपचे हे होते ना, 4 ठिकाणी आपण 1111 केलेलं. आणि तिकडं VK मध्ये आपण याच्यातला कुठला रेफर करतो तो? समजा शक्यता आता एखाद्या ठिकाणी फर्स्ट 1 असेल, फर्स्ट एखाद्या ठिकाणी 0 असेल. करतो तो. फर्स्ट वाला. तर ते तुम्हाला जीएसटीच्या वेळेस थोडं डीप मध्ये सांगेल आणखी. ओके, ओके. हम्म. कारण इथं कसं एकच कंडिशन आहे ना, म्हणून जीएसटीच्या वेळेस 4 कंडिशनला 4 लावावं लागतात. ओके. इथपर्यंत समजलं? हो. हा, आता इथे जर मी ह्याला डबल क्लिक केलं, बघा इथे कंडिशन क्लास हं. काय आलाय, डी. डी. कॅल्क्युलेशन टाईप काय, पर्सेंटेज. आणि इथे बघा टॅक्स कोड काय Z9. आला. हम्म. बघा कंडिशन पर्सेंटेज काय, 0% ऑफ 11,400. किती व्हॅल्यू येईल मग कंडिशन व्हॅल्यू? 0% ऑफ 11,400, म्हणजे त्याचं म्हणणं काय की 11 किती, 12,000 मधनं 600 गेले,
11,400. टॅक्स किती? 0%. 0% ऑफ 11,400 इज इक्वल टू झिरोच झिरो. ना. हम्म. तर हे टॅक्स असं असतं. आणि हे रेकॉर्ड जे असतात ना, ह्याला मास्टर डेटा म्हणतात. म्हणजे हा डेटा कोण मेंटेन करतं? युजर. हे रेकॉर्ड कोण मेंटेन करतं? युजर. युजर म्हणजे आपण ना? नाही नाही नाही, आपण कन्सल्टंट आहेत ना. अच्छा, म्हणजे हा, म्हणजे ज्याच्यासाठी आपण इम्प्लिमेंट केलं तर. हा. आता कारण आपण त्यांना म्हणू शकत नाही की इतकं मेंटेन करा आणि तितकं मेंटेन करा. तुमच्या मटेरियलला हम्म. किती ते तुम्हाला माहिती असेल ना. हा, तुम्ही फक्त व्हीके हम्म. लेवल मध्ये जा, मेंटेन करा. हा, जर तुमच्या सेल्स ऑर्डरमध्ये प्रॉपर येत नसेल तर आम्हाला फोन करा किंवा आम्हाला तिकीट रेज करा, आम्ही तुम्हाला सपोर्ट करू त्याच्यामध्ये. प्रॉपर म्हणजे जे पर्सेंटेज तुमच्या रिक्वायरमेंटनुसार आहे ते यायला पाहिजे. जर येत नसेल तर ह्याचं ट्रेनिंग देतो आपण. व्हीके लेवल कसं मेंटेन करायचं ह्याचं ट्रेनिंग आपण युजर्सला देत असतो. ओके. समजलं? हो हो. तर ही तीन गोष्टी फार महत्वाच्या असतात: प्राइस, डिस्काउंट आणि टॅक्स. काही क्वेश्चन्स असतील तर विचारा. त्याच्यातले आपण फक्त मधलं डोमेस्टिक आज घेणार आहे का? नाही तर एक्सपोर्टचा सिनेरिओ आहे आपल्याकडे, त्यावेळेस आपण तुम्हाला आणखी डिटेल जाईल. एक्सपोर्टचा पण आपल्याकडे सिनेरिओ आहे, त्यावेळेस ते आपण चेक करू. नाही दिसतंय? नाही, म्हणजे आज आज ते एक्सपोर्ट होता, एक डेस्टिनेशन वाला होता आणि आपल्याला एक डोमेस्टिक होता. हा. आज तर आपण आता आता डोमेस्टिक हे काय घेतलं ना? करतो मी आता, म्हणजे मुद्दाहून तुम्हाला एक डोमेस्टिक का दाखवला तर तुम्हाला एक आयडिया यावी. आता पर्टिक्युलर हम्म. सिनेरिओ जे आहेत ना, म्हणजे डोमेस्टिकचे, एक्सपोर्टचे किंवा इंडियन इंडियन टॅक्सेसचे, ते आपण वेगवेगळे चॅप्टर काढलेत. म्हणजे तुम्हाला त्यावेळेस तिथे सिम्प्लिफाय. आता तिन्ही जर एकसाथ सांगितलं तर कन्फ्युजन होईल. हम्म. आता फक्त नाही टॅक्स नाही नाही, कसा मला असतो. ते, हा. हा, नाही नाही, ते नाही म्हणायचं. म्हणजे त्याचे तीन काय म्हणतात त्याला, अ, आता आपण आत्ता जे हे केलं, काल आता आपण काल काय बोललो की त्याचे तीन नाही हे का, म्हणताय ना, तिथं तीन तीन कॉम्बिनेशन गोष्टी तुम्ही, होत्या. राईट? हा. तर आता हे मी दोनच का स्टँडर्ड आहे घेतला का तर कारण, SAPचं? हा, मेजर आता हे जर आहे ते, हे बघा हे कॉम्बिनेशन कसं आहे बघा. डिपार्चर कंट्री, समजा इंडियामधनं निघाला आणि पोहोचलो कुठं, समजा जर्मनीला, मग हम्म. 5% टॅक्स. ओके. आणि तुझं टॅक्स कोड असेल तो टॅक्स कोड, समजा मी आता काय टाकतो, Z8 टाकतो. हम्म. असं. नाही नाही, काल नाही का आपण याचं शिकलो, त्याच्यामध्ये मी म्हणलं नाही का ते तीन स्टँडर्ड आहेत का? अ, कोणते? कालच्या कालच्या याच्यात नाही का असे तीन ऑप्शन आलेले? नाही ते स्टँडर्ड नाही, नाही नाही. हे पण जे आहेत ना ऑप्शन, तुम्ही सेट करू शकता. हे जे ऑप्शन तुम्ही म्हणताय ना आज पण, हा. कुठल्याच कंडिशनचे हे जे ऑप्शन्स आहेत ना, हे स्टँडर्ड नसतात. म्हणजे हे आता MWST ला रेसिपी न दिलेत, पण मे बी तुमचा क्लायंट म्हणू शकतो मला टॅक्सची जी कंडिशन अशी पाहिजे, ZMWS किंवा ZMW1 किंवा CGST, SGST अशी मला कंडिशन पाहिजे. ही SAP ने दिलेली कंडिशन आहे. ती नाही, ती आपण नाही, आपल्याला हे स्वतःची खालचं बनवावी जे लागते. आणि हे कॉम्बिनेशन कॉम्बिनेशन पण आहे. आपण आपल्या दृष्टीने मॉडीफाय करू शकतो. ओके ओके ओके. 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 म्हणजे मल्टिपल 4 पण असू शकतात, एक पण असू शकतं, वाढू पण शकतात आणि कमी पण होऊ शकतात. ओके. ठीक आहे. हम्म. काही क्वेश्चन्स असतील तर विचारू शकता आणखी. कल्पेश? नाही सर. पियुष? हे हे कल्पेश, नाही नाही, मन नाही. तुम्हाला ऑलरेडी हे झालंय का कल्पेश, म्हणजे आता ऑलरेडी हे वापरताय का असं? हो हो येस. सध्या सिस्टीम मध्ये यूज होतो ना. ओके ओके. म्हणजे मी VK11 पण मेंटेन करतो एनडीएचे क्लायंटसाठी.
VK11 त्याच्यानंतर जे असतं ना, जसं की आपण काय म्हणतो टॅक्सेशनचं असतं किंवा VR00 ते अच्छा. थोडंफार आम्हाला बघायला लागतं. आणि ऍक्च्युली एक इश्यू काय झाला होता, एक GL अकाउंट असतं, म्हणजे ते FI साईडचा होता तो. तर ते हम्म. GL अकाउंट हिट नव्हतं होत. म्हणजे हम्म. आपण व्हॅल्यू मेंटेन करत होतो पण GL अकाउंट वेगळं येत होतं. तर हम्म. मी आणि माझे सिनियर कन्सल्टंट यांनी डिस्कस केलं. मग FB03 मध्ये गेलो, म्हणजे FIचा डिकोड आहे. मग तिथे जाऊन ते बघितले कोणता आहे काय, म्हणजे स्क्रॅपचं कुठल्या मटेरियल होतं टिकोडला ना. गेलात तुम्ही? कुठल्या म्हटलात? FB03. अच्छा, FB0 अकाउंटिंग एंट्री चेक करणे. हा, अकाउंटिंग एंट्री आहे. मग तिथं तो ID टाकला आणि मग हम्म. त्या अगेन्स्ट मध्ये जे मेंटेन आहे ते चेक केलं. मग म्हणजे रेव्हेन्यू अकाउंट डिटर्मिनेशनचा पण होता तो, तिथं मेंटेन नव्हतं ते. मग VKOA ला हम्म. गेलो आणि मग तिथं जे आहे जसं की आपलं जे कॉम्बिनेशन आहे पोझिशन मध्ये जाऊन ते टाकून ते मेंटेन करून सेव्ह केलं असं. ते आपल्या ह्या टॉपिक मध्ये होईल बघा. हा, रेव्हेन्यू अकाउंट डिटर्मिनेशन. जर येस. तुम्ही पुढे गेलात ना, पुढे असेल दिसतंय विक्यू आहे. हम्म. विक्यू आहे हम्म. हे. हे इंटरव्ह्यू मध्ये जे तिकीट्स असतात ना, तर ते एक्सप्लेन कसे करायचे, म्हणजे ते त्या हिशोबाने हा तिकीट्स म्हणजे ते तिकीट हाऊ मेनी तिकीट रिझॉल्ड असं क्वेश्चन असतो त्यांचा दरवेळेस इंटरव्ह्यूला. हाऊ मेनी Tickets you resolved. What was the frequency of tickets you handle? What was the critical tickets? डेली 3 to 4 म्हणाले. 3 विच टाइप ऑफ तिकीट्स? आणि P4 P5 क्रिटिकल सांगायचं तिकीट्स. सर. जनरली P3 P4 जनरली विच कम्स रेग्युलरली, बट twice or 3 a months we can face the P1 or P2. मग तू तुम्हाला विचारतील P1 P2 कधी आला, असं फ्रिक्वेन्सी जास्त सांगायची हा नाही, कारण P1 P2 फार कमी येतात. हा हा. ते मग ते तिकीट्स कुठला पण P1 विचारतात P2 सर. होता? हा, ते विचारतात ते म्हणजे क्रिटिकल कसं सॉल्व्ह केलं, कोणता हा, मग होता. कसं सॉल्व्ह केलं, काय केलं सांगायचं. एखादा असेल तुमच्याकडे तर सांगायचा P1 P2, नसेल तर मग मी एखादा सांगून देईल तुम्हाला. तेच आन्सर ओके रेडी ओके. करायचं आणि हे करायचं. ठीक आहे. ठीक आहे. येस सर. चालेल. ओके. चलो, उद्या ह्याच टायमिंगला कनेक्ट करू. हम्म. हम्म.